कोल्हापूर जिल्ह्यातील बँका, पतसंस्था आणि सराफ व्यावसायिकांकडे बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या 9 जणांच्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या। यामध्ये 2 महिलांचा समावेश असून त्यांच्याकडून बनावट सोनं जप्त करण्यात आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली। मात्र बँकाकडे तारण ठेवण्यात येणाऱ्या सोन्याचं परीक्षण करणाऱ्या सराफांना क्लीन चिट देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले। या टोळीतील एक जण फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील बँका, पतसंस्था आणि काही सराफ व्यावसायिकांकडे सोन्याचे बनावट दागिने तारण ठेवून कर्ज घेऊन फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती करवीरचे उपाधीक्षक सूरज गुरव यांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली होती। फसवणूक करणाऱ्या टोळीनं केडीसीसी बँक, आयसीआयसीआय बँक, वीरशैव बँक, दर्शन पतसंस्था, राजे विक्रमसिंह कोऑपरेटिव्ह बँक, भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स, शंकर शेळके ज्वेलर्स आणि महालक्ष्मी ज्वेलर्स यांच्याकडे सुमारे 2 किलो बनावट सोनं तारण ठेवून 39,31,000 रुपयांच्या कर्जाची उचल करून फसवणूक केली होती। ही फसवणूक करणाऱ्या टोळीमधील फुलेवाडी इथला सूत्रधार चंद्रकांत भिंगाडे याच्यासह अतुल माने, विलास यादव, अमर पाटील, भारती जाधव, कविता राक्षे, विक्रम कोइंगडे, राकेश रणदिवे आणि पृथ्वीराज गवळी या 9 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून पोलिसांनी बनावट सोनं जप्त केलंय। मात्र या टोळीतील तानाजी माने फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली। मध्ये बँका, पतसंस्था आणि ज्वेलर्स यांना बनावट दागिने तारण टाकून त्याच्या आधारे कर्ज घेऊन बँकांची आणि पतसंस्थांची फसवणूक करणारी एक टोळी निष्पन्न झालेली आहे। नाही, याच्यामध्ये आत्तापर्यंत जे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे त्यामध्ये जे दागिने आहेत त्याच्यावर चांगला म्हणजे जाड असलेला मुलामा आहे त्याच्यावर, आणि त्याच्यामुळे ते दागिने जोपर्यंत वितळवले जात नाही तोपर्यंत त्यातलं सोन्याचं कंटेंट सहजरित्या निष्पन्न येत नाही। याच्यामध्ये अजून कुणाची संगनमत आहे का, कुणी ऑफिशियल्स इन्व्हॉल्व आहेत का, किंवा कुणी सराफा सोनारांपैकी कुणाची इन्व्हॉल्वमेंट आहे का, हे तपासात निष्पन्न होईल। जर झालं तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू। बँकेत तारण ठेवलं जाणारं सोनं तपासणाऱ्या सराफांना मात्र क्लीन चिट दिली आहे। त्यामुळे संशयाचं वातावरण निर्माण झालं असून सराफ आणि बँकेतील काही अधिकारी कर्मचारी या प्रकरणामध्ये सामील असण्याची शक्यता आहे। अटक केलेल्या टोळीतील संशयितांवर खून, फसवणूक, मारामारी, विनयभंग असे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात नोंद आहेत। पत्रकार परिषदेला करवीरचे पोलीस उपाधीक्षक सूरज गुरव, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सुनील पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।